नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली की सगळ्यात पहिले ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आजची आपली रेसिपी म्हणजे आंब्याचा ज्यूस। चला तर मग रेसिपीला करूया सुरुवात। सगळ्यात पहिले आपण आंब्याची साल व्यवस्थित काढून घेतलेले आहे, ते आपण आता कट करून घेऊ। कट करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालून घेऊया। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। आंबा, दूध, ड्रायफ्रूट्स आणि साखर। आता आपण सगळ्यात पहिले साखर मिक्स करूया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता दूध घालून घेऊया। 1 कप दूध घेतलेलं होतं। आता आपण हे दळून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला आंब्याचा ज्यूस आता तयार आहे। तो फक्त आता एका ग्लासमध्ये ओतून घेऊया। इथे आपण सगळ्यात पहिले ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे थोडेसे घालून घेऊया। आता या स्टेजला आपण बनवलेला ज्यूस होता तो घालून घेऊया। वरतून परत थोडेसे बर्फाचे तुकडे घालून घेतले। त्याच्यानंतर परत थोडासा उरलेला ज्यूस होता तो आंब्याचा रस घालून घेतला। आता आपण सजावट किंवा त्याच्यावरती फिनिशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स हे छान लावून घेऊया। ड्रायफ्रूट्स असले तरी चालेल किंवा स्किप केलं तरी चालेल। या स्टेजला आता आपण आंब्याचे बारीक काप केलेले होते ते पण घालून घेतले। आता परत थोडेसे ड्रायफ्रूट्स हे थोडेसे वरतून लावून घेऊया। तुम्ही पण उन्हाळा स्पेशलमध्ये ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि हो आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी मला एकाच आंब्याची गरज लागली। चला तर मग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या आवडीचं फळ कुठलं। तुम्ही जर माझ्या इंस्टाग्राम आयडीला आणि यूट्यूबला फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर माझ्या इंस्टा आयडीला आणि यूट्यूबला फॉलो करा। तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया मग एका अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत